बघा पिंट्यानं परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये संपूर्ण विद्यार्थ्याचं हार्दिक स्वागत आहे. पिंट्या बघ इकडे बंड्या कसा आहे. तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये तुम्हाला ईड मेथड विचारली असेल. कोणती मेथड विचारलेली आहे? ईड मेथड. हे मोस्ट आयएमपी आहे. ईड मेथड. तर पहिले सुरुवातीला बेटा ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा. काय काढायचं पहिले? ऍव्हरेज प्रॉफिट. बघ ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. मग सगळ्या प्रॉफिटची प्लस करायची. त्याला डिवायडेशन किती इयर्स आहे ते इयर दाखवायचे. डिवायडेशन करा. ऍव्हरेज प्रॉफिट मिळेल. ऍव्हरेज प्रॉफिट मिळाल्याला पर्सेंटेज ऍव्हरेज प्रॉफिट इक्विटी शेअर्स कॅपिटल काढा. ऍव्हरेज प्रॉफिट हा इथं लिहा. इक्विटी शेअर्स कॅपिटल तुमच्या गणितात कॅपिटल किती आहे ते बघा बेटा. कॅपिटल किती आहे ते बघा. त्यांचं या वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन करायचं. त्याला डिवायडेशन करायचं. 70% येणार. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ शेअरची किंमत काढायची. कशी काढायची? व्हॅल्यू ऑफ शेअरची किंमत पर्सेंटेज ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अपॉन रेट ऑफ रिटर्न इनटू पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू. मग आता हे जे पर्सेंटेज आलेलं असेल इथं लिहायचं बे पिंटू. इथं 17% त्याला डिवायडेशन रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्नची व्हॅल्यू दिलेलीच असते तुम्हाला 5% इंटू पेड ऑफ शेअरची व्हॅल्यू 10%. मल्टिप्लिकेशन करा. डिवायडेशन करा. 34 रुपीज आलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. ओके.